माझे नाव राजेंद्र निवृत्ती पाटील, मुक्काम पोस्ट गुरसाळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझ्या कवितेचं नाव आहे झाड माझ्याशी बोलते. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, मानवाचं आणि माझं नातं तुला माहीत आहे का? मी म्हणालो नाही. ऐक तर मग. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, देवाने माझ्याशी गोत्र जमवून घेतलं, संतांनी माझ्याशी सोयरी केली आणि आम्ही एकमेकाचे नातेवाईक झालो. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, राम सीता वनवासात असताना आम्ही त्यांना फळं फुलं कंदमुळं दिली, परिधान करण्यासाठी वल्कलं दिली. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, भल्या भल्या ऋषी मुनी राजा महाराजांनी माझ्या सावलीमध्ये तपश्चर्या केली, देव त्यांना प्रसन्न झाले. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात रोपं लावून पाणी पाजण्या वाचून आम्हाला जाळले, संबंधितांनी त्याचं मोजमाप करणं जाणून बुजून टाळले. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, मानवाला समुद्रावरून तरण्यासाठी जहाज दिली, उंच उंच इमारती उभ्या केल्या, फर्निचर देऊन बैठकीची शोभा वाढवली. एवढंच काय, पण माणूस मेल्यानंतर आम्ही स्वतः जळून घेऊन त्याला अग्निप्रसाद दिला, त्यात आम्ही गुन्हा काय केला? झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, मानवाने तर कहर केलाय, आमच्या मुळावरती कुऱ्हाड चालवून आमचा वंश संपत आणलाय. त्याचे वाईट परिणाम त्यालाच भोगावं लागते, त्याला आम्ही तरी काय करू? उन्हात वाडसरला सावली दिली, रोग्यांना संजीवनी दिली, फळं फुलं दिली. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, घागरभर पाण्यासाठी वन वन हिंडावं लागते, आज नळाला पाणी सुटणार नाही असं नगरपालिकेला पुकारून सांगावं लागतंय. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, नदी ओढे आटले, भूगर्भातील पाण्याची पातळी खाली खाली गेली, किती जरी खोल विंधन विहीर मारावी तरी पाणी लागत नाही, तुपाची किंमत पाण्याला आली. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, चारा संपलाय, जनावरांची कत्तलखान्याकडे रवानी होऊ लागलेली आहे, मुलाला दुधाऐवजी पाण्यावरती समजावं लागतंय. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, पशुधन संपत चाललंय. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, किलोभर धान्याला पाठीभर पैसा मोजावा लागतोय, उष्माघातानं माणसं मरू लागली आहेत. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, मी तुझ्याशीच का बोलतोय? अजून वेळ गेलेली नाही, तू कोणाला तरी समजून सांगशील. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणतं, हुतात्म्यांच्या आणि महात्म्यांच्या स्वप्नातला सुजलाम सुफलाम भारत घडवायचा असेल तर आमचा वंश वाढवला पाहिजे. झाड माझ्याशी बोलते ते मला म्हणत होतं, आमचा वंश वाढण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा. जय हिंद.